मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील प्रथम महिला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या मायगावदेवी येथे दर्शनासाठी आलेल्या होत्या। समक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की येथे मायगावदेवी येथे ज्या महिला घटी बसलेल्या आहेत त्यांची भेट घेऊन त्यावर त्या काय बोलतात याकडे सर्व ग्रामस्थ व भक्त मंडळीचं लक्ष आहे। घेऊया समक्ष त्यांची मुलाखत। उपस्थित सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक नमस्कार करते आणि सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। नवरात्रोत्सव म्हणजे श्री शक्तीचा जागर आणि म्हणून मी कायमच सगळ्यांना सांगत असते की नवरात्रापुरतं देवीचं महत्त्व नाही तर घरातल्या लक्ष्मी, अन्नपूर्णा, सरस्वती, दुर्गा माता ह्या आपल्या आजूबाजूला आहे। स्त्रियांचंही तितकंच महत्त्व आहे, म्हणून त्यांचाही सन्मान रोजच्या आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्यांचा आदर, त्यांच्याविषयीची कदर ही असलीच पाहिजे। आणि आज मी इथे खूप मला विशेष आनंद होतोय। आज मी मायगाव देवीला रेणुका मातेच्या दर्शनाला आले। प्रत्येकच नवरात्रात मी रेणुका मातेच्या दर्शनाला येते आणि देवी मातेचा आशीर्वाद घेते की हे देवी माते या सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाचे प्रश्न आणि अडचणीतल्या पीडित, दलित असे सगळ्यांचेच प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याची ताकद दे। आणि हे मातेकडे मी सगळ्यांसाठी प्रार्थनाही करते की आपण सगळे जे भक्तगण आहेत हे मातेकडे काही ना काही प्रार्थना करत असतात, तर मी सगळ्यांसाठीच प्रार्थना करते। सगळ्यांना निरोगी आयुष्य द्यावं, आलेल्या संकटांना सामना करण्याचं देवी मातेने सामर्थ्य द्यावं आणि प्रत्येकाच्या भक्ताच्या मनातील जी काही मनोकामना, स्वप्न असतील ते देवी मातेने पूर्ण करावे अशी मात्या चरणी प्रार्थना करते आणि उपस्थित सर्वांनाच नवरात्राच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते। विशेषतः नवरात्र उत्सवात आमच्याकडे इथे महिला काही घटी बसतात, त्यांनाही अनंत अडचणींना ह्या पावसामध्ये त्रास झाला, पण त्याच्यातनं जे काही आपल्याला सहकार्य करता येईल ते घटी बसणाऱ्या महिलांसाठी माझं कायम सहकार्य राहील। त्यांना परत काही अडचणी येणार नाही याची दक्षता मी नक्कीच घेईन। एवढे बोलते आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद।